नमस्कार दर्शको. उजनी धरणाबरोबर आपण नेरा खोऱ्यातील धरणाचीही अपडेट पाहत आहोत. त्या अगोदर आपणास एक विनंती आहे, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीसाठी निश्चितपणे एक लाईक करत जावा. तर भाटघर धरणावर आजची 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण 79.47% भरलेले आहे. वीर धरणावर 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर वीर धरण 100% भरलेले आहे. नीरा देवघर धरणावर 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नीरा देवघर धरण 84.93% भरले असून गुंजवणी धरणावर 36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गुंजवणी धरण हे 86.11% भरले. या 4 धरणांवर 24 तासात 2.656 TMC इतका पाणीसाठा जमा झाला असून या 4 धरणात एकूण पाणीसाठा जर पाहिला तर 41.224 TMC झाला आहे. या चारही धरणांची टक्केवारी जर पाहिली तर 85.30% झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघी फक्त 2% 4 धरणांची टक्केवारी कमी आहे. तर वीरमधून नीरा नदीपात्रामध्ये आज सकाळपासून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तो 15,011 क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाली आहे. तर उजनी धरणात येणारी जी आवक आहे ती आत्ता दुपारी 3 वाजताच्या अपडेटनुसार आपण पाहूया. दुपारी 3 वाजता 53,717 क्युसेक्स होती. तर उजनीतून सिनामाडा योजनेत 280 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 90 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, मेन कॅनल 2000 क्युसेक्स. तर उजनीची टक्केवारी ही आता सध्याला 85.87% दुपारी 3 वाजता झालेली होती. म्हणजे आता जर पाहिलं तसे तर बातमी संपेपर्यंत साधारण 6-7 वाजता हीच टक्केवारी 87% घरात गेलेली असेल. म्हणजे उजनीच्या शतकाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना उजनी कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत येणाऱ्या आवकनुसार भरू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे उजनीच्या वरील जी धरणे आहेत त्यातून बऱ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात पाणी सोडलेले आहे व त्यांची टक्केवारीही धरणांची वाढत आहे. पवना धरणातून 97% पवना धरण झाल्यामुळे त्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने 9,500चा तो 12,500 करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तर चासकमान धरणातून जो काल विसर्ग सोडण्यात येत होता तो कमी करून 15,000 क्युसेक्सवर करण्यात आलेला आहे. अशाच पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करावं. निश्चितपणे बातमीसाठी एक लाईक अवश्य करा.